नमस्कार, मी सोमनाथ टावरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो. महत्त्वाचा म्हणजे हा प्रामाणिक विषय आणि या विषयावर बोलणं अत्यंत गरजेचंच आहे. कारण लोक सुधरत नाही आहे. पण भलेही माझं एक वैयक्तिक मत असं आहे, तुम्हाला सुधारायचं नसेल तर सुधरू नका, पण या गोष्टीला मात्र जगामध्ये वाव देण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. किती कृत्य खराब आहे की जर आपण एखाद्याचं वाईट चिंतायचं असेल, एखाद्याबद्दल वाईट मत व्यक्त करायचं असेल, तर आपण काय करतो, कुणाचं तरी होणार नाही या गोष्टी याच्यावरतीच बोलायचं. म्हणून हा मुद्दा सांगणं थोडंसं गरजेचं वाटलं. आपण लिंबू, मिरची आणि बिबवा वगैरे ह्या गोष्टी घेऊन कुणाच्या तरी घराच्या तिथे जाऊन ते वाहत असतो. का तर याचं वाटलं होतंय, ते करू दे, हे करू दे. हे कशासाठी करताय तुम्ही नक्की? लक्षात ठेवा, उत्तरोत्तर गोष्टीमध्ये फक्त क्लिअरिटी महत्त्वाची असते. आणि ती क्लिअरिटी आज मी तुम्हाला देणार आहे. आयुष्यामध्ये आपली प्रगती का होत नाही, तर त्याचं फक्त एकच कारण आहे की आपण उपायांच्या मागे धावतोय, प्रयत्नांच्या मागे अजिबात धावत नाही. कुठलंही एखादं संकट येतं, टेन्शन असतं, माझ्यावरती वाईट काळ चालू आहे म्हणून काही लोक काय करतात, कुणाच्या तरी एकाची संगत पकडतात, त्याच्याकडे जातात. त्याच्याकडे गेल्यानंतर काय, तर हा बाबा तू लिंबू कापून टाक म्हणजे तुझी संकटं दूर होतील. तू एक काम कर, हातामध्ये गंडा, काय धागा, दोरा वगैरे काय असेल ते बांध म्हणजे तुला यश भेटेल. मला खरं खरं सांगा, लिंबू कापलं, हातात गंडा वगैरे बांधला, तर ह्या गोष्टी बांधल्यानंतर खरंच तुमची संकटं दूर होणार, खरंच तुमचं नशीब बदलणार आहे. आणि एवढं सगळं करून जर तुमचं नशीब पालटलं असतं तर आज जगामध्ये कितीतरी करोडो लोक आहेत, कधीच श्रीमंत झाली असती. अरे आज आपण मंगळावरती जाऊन पोहोचलोय, तरी सुद्धा रस्त्याने चालताना मांजर आडवी गेली की आपण रस्ता बदलणारे लोक आहे. हे आपलं खरं वास्तव आहे. कशासाठी करता ह्या गोष्टी तुम्ही? अहो, तुमचं घर, तुमचा प्रपंच, तुमची मुलं, तुमची पत्नी, तुमचं करिअर, ह्या सगळ्या तुमच्या प्रयत्नावरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. कुणी सांगितल्याने काहीही होत नाही. संतांनी सुद्धा लिहून ठेवलंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. अरे जसं तुमचं आचरण असेल, जसं तुमचं शुद्ध कर्म असेल ना, तुम्हाला कर्माचं फळ चांगलंच भेटणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तुम्ही याच्या त्याच्या पाठीमागे जाऊ नका. कारण तुम्ही जेवढा अंधश्रद्धेचा बाजार उठवण्याचा प्रयत्न कराल, त्यासाठी बसलेली अनेक ढोंगी लोक आहेत की जी लोक या गोष्टीचा गैरफायदाच घ्यायला बसलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला सावरा. तुम्ही देवाला जर मानलं तर तुम्हाला सर्व काही कळलं. लक्षात ठेवा, मानला तर देव आहे, नाहीतर माळावरचा धोंडा. मग ही प्रत्यक्षात जर म्हण आपण आपल्या आयुष्यात उतरवली, तुम्ही देवाला जरूर माना, पण अंधश्रद्धा असणाऱ्या गोष्टींना फक्त तुम्ही त्याला साथ घालू नका, त्याला आपल्याकडे जवळ बोलू नका. कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीच वाकडं कोणी करू शकत नाही. तुमच्याकडे जिद्द, कष्ट करण्याची तयारी, संघर्ष करण्याची तयारी जर असेल तर तुम्ही आयुष्यात प्रगतीचं पाऊल पुढे घेऊन जाणारच आहात. हे फक्त मनामध्ये ठेवा. बाकी इतर लोक काय बोलतात किंवा इतर लोकांचं काय म्हणणं आहे, किंवा कोणतरी तुम्हाला सांगतंय का तुझ्यावरती 7.5 चालू आहे, तू अमक्या बाबाकडे, ज्योतिषाकडे चल, देवलशाकडे चल, तुला घेऊन जातो, मग तिथे गेल्यानंतर तुझं काहीतरी करतो, तर ह्या गोष्टींच्या फंदामध्ये तुम्ही अजिबात पडू नका. स्वप्रयत्नावर, स्वकष्टावर विश्वास ठेवा. नक्कीच जीवनामध्ये तुमचं चांगलं होईल. बस हा माझा व्हिडिओ फक्त तुम्हाला काहीतरी मोटिवेट करण्यासाठी आहे, तुमच्यापर्यंत काही गोष्टी खऱ्याच पोचवण्यासाठी आहे की बाबा हो, ज्या गोष्टीच्या पाठीमागं तुम्ही जाताना ते वास्तवदर्शी सत्यात अजिबात नाही आहे. याच्यावरती सुद्धा पुढे जाऊन मी अजूनही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत, बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनामध्ये आलेल्या आहेत, घडलेल्या आहेत. मी त्या तुम्हाला नक्की मांडून दाखवीन. पण आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त माझं एवढंच सांगणं आहे की स्वतःवरती विश्वास ठेवा. बस. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भावांनो, अशाच नवनवीन माहिती मी तुमच्या पुढे सातत्याने नेहमी घेऊन येत राहील. धन्यवाद.